नाही, आज स्वखर्चातून आंबे गावामध्ये शेती बांधावरती जाणाऱ्या शेतकऱ्याचे प्रचंड हाल होत होते. गुडघे इतक्या चिखलातून त्यांना जावं लागत होतं. आणि मग मोहोळ मतदारसंघामध्ये हे आमची पंढरपुरातली 17 गावं जोडलेले आहेत. परंतु मोहोळ मतदारसंघातल्या नेतृत्वानं, विद्यमान आमदारांनी कोणत्याही पद्धतीचं लक्ष आमच्या ह्या 17 गावांकडे दिलं नाही. म्हणून मग आंबे असेल, तळे असेल, आंबे चिंचोली असेल, पुळज असेल, विटा असेल, पोहरगाव असेल, फुलचिंचोली असेल, नेपदगाव असेल, नळी असेल, या गावामध्ये मागेल त्याला रस्ता हे धोरण अवलंबून गेले 6 महिन्यापासून म्हणजे वर्षभरापासून आम्ही रस्ते करतोय. आणि मग नदीची वाळूही पुरत नाही, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या रस्त्याची मागणी आहे. परंतु मी एक सामाजिक कार्यकर्ता, एक समाजाची बांधिलकी असल्या कारणानं जास्तीत जास्त शासनाकडून शेती बांधाच्या रस्त्यासाठी 50 ते 55 कोटी रुपये आणले. आणि जे शासनाकडून आपल्याला निधी उपलब्ध झाला नाही, परंतु आमच्या शेतकऱ्याला जर रस्ता मिळाला, पाणी मिळालं, तर या जगात आमच्या शेतकऱ्यासारखा कुणीच सुखी नाही, तो अन्नदाता आहे. आणि तोच नेमका ह्या आमची 17 गावं जी आहेत ती 2009, 2014 आणि 2019ला मोहोळला जोडली. परंतु मोहोळच्या तिन्ही आमदारांनी आमच्या ह्या 17 गावावरती अन्याय केला. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये 17 गावं आमची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये असंतोष आहे. कुठलाही शासकीय निधी इथं आलेला नाही, कुठलेही रस्ते इथले झालेले नाहीत, त्यांनी रस्ते केले नाहीत, म्हणून आज मला रस्ते करावे लागत आहेत. आणि 3000 कोटी रुपयाचा भाव आणून जनतेची दिशाभूल केली जात आहे. या सर्वप्रथम 17 गावाच्या वतीनं मी एकच आपल्याला या रस्त्याच्या उद्घाटन निमित्तानं सांगतो की येणाऱ्या काळामध्ये ही 17 जी गावं आहेत, ही गावं मोहोळचा आमदार ठरवल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, आपल्याकडे कुठलाही पद नसताना आपण एवढी विकास कामे करतात, त्याबद्दल काय सांगता? नाही, मी गेली 34 वर्ष झालं चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आहे, शेतकऱ्याचा मुलगा आहे. आणि शेतकऱ्याची व्यथा काय आहे हे मी डोळ्यांनी बघतो. मग रस्ता असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या 4 स्तरावरती आज आमची जी 17 गावं आहेत ही उपेक्षित गावं झालेली आहेत. आम्ही मतदानाला 5 वर्षातून एकदा मोहोळचा आमदार ठरवतो, परंतु 5 वर्षानंतर तिथला आमदार कधी आमच्या 17 गावाकडे लक्ष देत नाही. तिथल्या पायाभूत सुविधा नाही, तिथं रस्ते नाही, पाण्याची चंद्रभागेमुळे ठीक आहे आम्हाला पाणी आहे शेतीला, परंतु आरोग्य नाही, शिक्षण नाही, अशी भयानक परिस्थिती आहे. आणि मग 17 गावाची आम्हाला काही गरज नाही, अशा पद्धतीची हुकुमशाही ही नेहमी मोहोळकरांकडून राबवली जात आहे. पण विद्यमान आमदार यशवंत माने यांच्याकडून 2700 कोटीचा निधी आणल्याचं बोललं जाते. तुम्ही संपूर्ण मोहोळ मतदारसंघ पिंजून काढलाय, काय परिस्थिती वाटते तुम्हाला? नाही, 2700 कोटी रुपये निधी जर आणला असता तर विटा असेल, पोळगाव असेल, फुलचिंचोली असेल, आंबे असेल, चळे असेल, फुलचिंचोली असेल, पुळज असेल, नळी असेल, सरकोली असेल, इथं मोठ्या प्रमाणामध्ये कित्येक रस्ते आज आम्ही स्वखर्चातून बनवतोय. जर मग 2700 कोटी गेले कुठं? मोहोळच्या दक्षिण भागामध्ये बेगमपूर पासून ते इनके अरबळीपर्यंत आणि सावळेश्वर पासून ते शेटफळ पिनोर पाटकुल पर्यंत भयानक परिस्थिती रस्त्याची आहे. आपण पाहताय, मी 90 लाख रुपये युवतीला दिले, 1.25 कोटी रुपये वरकुटेला दिले, 1 कोटी 10 लाख वडदेगावला दिले, बेगमपूरला 70 लाख रुपये दिले. प्रत्येक गावामध्ये आज पाटकुलमध्ये जवळजवळ 1 कोटीच्या आसपास कामं केली. आपण शासनाच्या निधीतून 50 लाखाची कामं केली आणि खर्चातून 5 रस्ते आपण शेतकऱ्यांसाठी बनवून दिले. हे 2700 कोटी रुपयाची ही दिशाभूल आहे. असा कुठलाही 2700 कोटी रुपयाचा निधी याने आणला हे कागदावर आणलेलं आहे. परंतु मी आज या सर्व शेतकऱ्यांच्या सामने एक गोष्टीचा गप्पस्फोट करतो की 2700 कोटी हे कागदावर आहेत. असे 2700 कोटी जर आले असतील तर 2024च्या विधानसभेचा निकाल झाल्यानंतर परिवर्तन हे अटळ आहे. आणि मग हे जे आमदार म्हणतायत 2700 कोटी रुपये मोहोळच्या विकासासाठी आणले, या 2700 कोटीसाठी एक श्वेतपत्रिका काढली जाईल, जेणेकरून मोहोळ, पंढरपूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याच्या जनतेला कळलं पाहिजे की 2700 कोटी आले, ते 2700 कोटी गेले कुठं. हे सगळे 2700 कोटी रुपये हे अनगर भागामध्ये दिलेले आहेत. अनगर भागामध्ये हॉस्पिटल, अनगरच्या सगळे रस्ते डांबरीकरण, अनगरला नगरपालिका, अनगरला पायाभूत सुविधा, सगळा काही निधी गेला तो अनगरला गेलाय. आणि त्या अनगरच्या जेव्हा काय आम्ही मोहोळच्या आमदारला निवडून दिलेलं नाही. आमच्या 17 गावाचं मतदान आज 95,000च्या आसपास मतदान आहे. परंतु आज आमची काय अवस्था आहे 17 गावामध्ये आपण पाहताय. आपण ग्रामीण भागामध्ये फिरा, आज माझ्याबरोबर आमचे सगळे शेतकरी आहेत. आणि जात पात, धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन पंढरपूरचा भूमिपुत्र म्हणून आमची 17 गावं या बारीने निश्चितपणानं मोहोळमध्ये बदल केल्याशिवाय राहणार नाही.